पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. तर आजची भाग 5वा सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर भारताने फ्रान्स या देशासोबत करार केला होता. पुढील प्रश्न. भारतीय लोकसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य संख्या किती आहे? 545. पोटॅमेक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर पोटॅमेक ही नदी ऑप्शन क्रमांक डी अमेरिका या देशातून वाहते. पुढील प्रश्न. रायटर्स बिल्डिंग्स ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी कोलकाता. पुढील प्रश्न. चाबहार हे बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर चाबहार हे बंदर इराण या देशात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक डी. कॅलिम्पॉंग हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी बघा पश्चिम बंगाल या राज्यात स्थित आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी संत गोरोबा काका. महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती? तर महाराष्ट्रातून लोकसभेकरिता जागा 48 आहे. राज्यसभेतील एकूण जागा 19 आहे. आणि जर एकत्रितपणे विचारली 67 एकत्रितपणे राज्यसभेवर आणि लोकसभेवर संसदेवर निवडून जातात. विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी नाटक. डॅश डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस हा दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक ए मिथेन हा वायू दोघांमध्ये आढळतो. डॅश डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक ए सी व्ही रमन यांच्या जन्मदिनार्थ भारतात विज्ञान दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न. या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक बी स्वादुपिंड. पुढील प्रश्न. बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय. तर बांबू काय आहे? गवत आहे. ऑप्शन क्रमांक बी. माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. तर माणसाच्या मांडीच्या हाडास ऑप्शन क्रमांक ए बघा फिमर. एकपेशीय प्राण्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर एकपेशीय प्राण्यास काय म्हणतो आपण? ऑप्शन क्रमांक ए आदिजीव. आकाशाच्या निळा रंग प्रकाशाचा डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक बी बघा अपस्करणचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते? तर ऑप्शन क्रमांक सी प्रकाश संश्लेषण. उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए कुंथलगिरी. पुढील प्रश्न. सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा सलमान रशिदी. पुढील प्रश्न. हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर 21 जून हा दिवस आपण दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 21 मे माफ करा चूक झाली. पुढील प्रश्न. उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी लक्ष्मण गायकवाड. पुढील प्रश्न. घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू केली जाते? तर आणीबाणीशी संबंधित 3 कलम आहेत. तर इथे विचारलं आहे आर्थिक आणीबाणी. तर ऑप्शन क्रमांक डी 360. राष्ट्रपती राजवट जर विचारली तर 356 आणि राष्ट्रीय आणीबाणी जर विचारली तर 352 आणि घटना दुरुस्तीची कलम आहे 368. 4 महत्त्वाचे कलम आहे 300च्या सिरीजमध्ये लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न. औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगभरात पसरली. तर ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड. पुढील प्रश्न. सन 1802 मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाजी फौजेचा करार केला? तर लॉर्ड वेलस्लीने तैनाजी फौजेचा करार आपल्या भारतावरती आणला होता. आणि याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी दुसरा बाजीराव या पेशवाने इंग्रजांशी तैनाजी फौजेचा करार स्वीकारला होता. विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणी संमत केला? तर लॉर्ड डलहौसी यांनी हा कायदा संमत केला होता. पुढील प्रश्न. मंगल पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. पुढील प्रश्न.
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅशच्या येथे भरले. तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 1885 मुंबई येथे भरले होते. ग्रँड कॅनियन ही गडी कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी अमेरिका. पुढील प्रश्न, दक्षिण कोरिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर दक्षिण कोरियाचे विचारल्यावरती मून जॉईन करायचं आहे आणि उत्तर कोरियाचे विचारले तर किंग जॉईन. पुढील प्रश्न, उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर उरुग्वे या देशाची राजधानी ऑप्शन क्रमांक बी मॉन्टेव्हिदिओ. पुढील प्रश्न, एलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही विचारला आहे? तर ॲमेझॉनचे कोण आहे? जोसेफ. पुढील प्रश्न, ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. तर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी 1916 मध्ये होम रूल चळवळ सुरू केली होती. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबचा त्याग केला. हा प्रश्न खूपदा येऊन गेला आहे. सर या पदवीचा त्याग केला होता त्यांनी. सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. तर सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या प्रतिसरकारची स्थापना केली होती. पुढील प्रश्न, कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातिभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. ऑप्शन क्रमांक सी बघा, राजश्री शाहू महाराज. सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली. तर कोणी केली होती? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. पुढील प्रश्न, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक डी फ्रान्स. चेन्नई येथील डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. तर काय? ऑप्शन क्रमांक ए मरीना. पुढील प्रश्न, सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी पर्यावरण योग्य पर्याय. पुढील प्रश्न, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्हे लावलेले असतात? तर सगळ्यांनाच माहिती आहे DYSP ACP यात दोघांच्या म्हणजे दोघं एकच असतात, 3 स्टार लावलेले असतात. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे. तर स्वातंत्र्यानंतर भारताने इतर देशांशी जे परराष्ट्र धोरणाशी प्रामुख्याने जी बाब अंमलात आणली होती त्याला अलिप्तवाद असे म्हणतात. भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. तर भारताचे राष्ट्रपती हेच सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक सी निर्वासितांचे प्रश्न. पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. शेवटचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही? तर भारतीयच्या ऑप्शन क्रमांक डी दुहेरी नागरिकत्व. आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, दुहेरी नागरिकत्व आपल्या संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी बाब नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या वारंवार प्रश्नांचं आपण रिव्हिजन घेत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.